नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। पारो आणि शिवा या दोन मालिकांच्या घोषणेनंतर झी मराठीवर आणखीन दोन मालिका सुरू होणार असल्याचं समोर आलंय। पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला अशी या दोन मालिकांची नावं आहेत। या दोनही मालिका नेमक्या किती वाजता प्रसारित केल्या जाणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। यातील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका हिंदीमधील पुनर्विवाह मालिकेचा रिमेक आहे। तसेच नवरी मिळे हिटलरला ही मालिका गुड्डन तुमसे ना हो पाएगा या मालिकेतून रिमेक करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची महागाथा सांगणाऱ्या मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली। हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला। अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचं अनावरणही करण्यात आलं। हा सिनेमा 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता सायली आणि अर्जुनचा हनीमून सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे। हनीमूनसाठी सध्या ते माथेरानला गेले आहेत। माथेरानमधील शूटिंगचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत। माथेरानच्या थंड वातावरणात जुई गडकरी आणि अमित भानुशाली शूटिंगचा आनंद घेताना पाहायला मिळाले। माथेरानमधील शूटिंग पार पडलं असून लवकरच मालिकेत आपल्याला हनीमूनचे एपिसोड पाहायला मिळतील। प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज 22 जानेवारी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली। बॉलिवूडमधील बहुतांश सेलिब्रिटी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले होते। आलिया भट्ट, रणवीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षित व तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे कलाकार अयोध्येत पारंपरिक वेशात गेले होते। प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर या कलाकारांनी मंदिराच्या परिसरात अनेक सेल्फी घेतले। हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।